यह है राष्ट्र गर्जना न्यूज़पेपर का डिजिटल एडिशन आरजी न्यूज लाइव। महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सामने सुप्रीम कोर्ट के न्यायमूर्ति श्री अभय ओक ने किस बात पर अपनी नाराजगी व्यक्त की? आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे। मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो। मला आनंद होतो आहे की जागतिक महिला दिवशी आपण आज रोजी मीरा भाईंदरला एकत्र जमलो आहोत। भारतीय न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे। न्यायव्यवस्थेत मूलभूत सुविधा प्राप्त करून घेणे ही काळाची गरज आहे। समाजाला न्यायालयाची आवश्यकता आहे। असे असले तरी न्यायालयांची संख्या वाढवण्याऐवजी समाजात एकोपा राहावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। यासाठी वादपूर्व मध्यस्थाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे। याकरिता लोक अदालत, मध्यस्थी लवाद अशा वाद निवारणाचे पर्याय अवलंबिले पाहिजे। लोकसंख्या आणि न्यायालयीन प्रकरणे वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयावरील कामाचा ताण वाढत आहे। नवी अत्याधुनिक न्यायालयीन इमारत ही काळाची गरज आहे। मीरा भाईंदर दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभय ओक साहेब, त्याचबरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब, त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब, न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम, त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश SP अग्रवालजी, दिवाणी न्यायाधीश SS जाधव, सुदीप पासबोला बार काउन्सिलचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाण साहेब, तुम्ही फार लोकप्रिय आहात, आणि DG नाईक, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, आमदार नरेंद्र मेहता आहेत, गीता जैन आहेत, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ, खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे, याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर इथं न्यायदेवतेची प्रतिष्ठापना होते आहे, याचा खूप आनंद आहे। खऱ्या अर्थाने दिवस चांगला निवडलाय आणि मगाशी आपल्या प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा 2008 मध्ये बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आहे, आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं। खरं म्हणजे बघा, ठाणेकर जे सांगतात ते होतं। कारण त्यांची प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक भावना असते आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते। ही फक्त दगडविटांची इमारत नाही, तर हे न्याय मंदिर होणार आहे। 4-5 दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते झाले आणि आता इथं होत आहे। आणि आपण वेळ दिला ओक साहेब, ठाण्याचे आपण लवकर करून टाकू। ठाण्याची इमारत कंप्लीट आहे आणि आपण
अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेले आहे. चव्हाण साहेब बरोबर आहे. आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल. आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत. आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे. खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली. त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते आणि ओक साहेबांनी 1983 साली ठाण्यात वकिली सुरू केली आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले. हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि कायम त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचंच काम केलं. सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन याला न्याय देण्याचं काम केलं. आणि ओक साहेबांच्या कोर्टामध्ये केस आहे म्हटल्यावर सर्वसामान्याला वाटायचं की आम्हाला न्याय मिळेल, 100% खात्रीपूर्वक न्याय मिळेल. आणि त्याने अनेक विषयामध्ये न्यायदानाचं काम केलं. पर्यावरणाच्या विषयात देखील त्यांना खूप आवड होती आणि कॉमन मॅनला समोर ठेवून ओक साहेबांनी काम केलं. आमचं सरकार देखील साहेब सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आम्ही काम करतोय. आणि मी देखील जेव्हा CM होतो तेव्हा सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर, पण मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. आज या ठिकाणी हे न्यायालय होतंय. लोकांना ठाण्याला जायला लागायचं. आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे. मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो. मला आनंद होतो आहे की जागतिक महिला दिवशी आपण आज रोजी मीरा भाईंदरला एकत्र जमलो आहोत. भारतीय न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. न्यायव्यवस्थेत मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे. समाजाला न्यायालयाची आवश्यकता आहे. असे असले तरी न्यायालयांची